इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातील आमदार राहुल आवाडे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने गुरुवारी दुपारपासून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज बाबासाहेब पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले। डॉक्टर पाटील यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर SD सूर्यवंशी यांनी दिली आहे। रुकडी तालुका हातकणंगले येथील सर्वसामान्य कुटुंबातील 10 वर्षाची मुलगी पडल्याने तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले। तिच्या आईने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सूरज पाटील यांनी या ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपचार व सुविधा नसल्याचे सांगत त्या मुलीला खासगी रुग्णालयाची चिठ्ठी देत त्या ठिकाणी उपचारासाठी जाण्यास सांगितले। परंतु त्या ठिकाणी उपचारासाठी 10,000चा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितल्यानंतर सदर मुलगी व तिच्या आईने या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन माहिती दिली। त्यावर आमदार आवाडे यांनी थेट रुग्णालय गाठत डॉक्टर पाटील यांची कान उघाडणी करत परवाना रद्द करण्याचा इशारा दिला होता। या संदर्भात आमदार आवाडे यांनी गुरुवारी थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे या प्रकरणी तक्रार करत कारवाईची मागणी केली। त्यानुसार गुरुवारी आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर SD सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉक्टर सरिता थोरात, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर आदींनी रुग्णालयास भेट देऊन माहिती जाणून घेतली। यावेळी रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित सोहनी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपाली भाट, प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामचंद्र लवटे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष घाटगे यांची उपस्थिती होती। चौकशीसाठी उपसंचालक डॉक्टर SD सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक प्रतिनिधी डॉक्टर सरिता थोरात व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर यांच्या त्रिसदस्यीय समितीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले असून प्राथमिक चौकशीत केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले आहे। त्यानुसार डॉक्टर पाटील यांना दुपारपासून कार्यमुक्त करण्यात आला आहे। येत्या 2 दिवसात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिली आहे। मी डॉक्टर सतीश सूर्यवंशी, सहाय्यक संचालक कोल्हापूर परिमंडळ कोल्हापूर। मी आज रोजी इचलकरंजी इथे माननीय आमदार साहेबांनी आमच्या सुविधांबद्दल काही तक्रारी आल्या कारणाने मला आज अत्यंत तातडीची मीटिंग घ्यावी लागली। येथे त्रिसदस्यीय कमिटी नेमण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये DHO लेवलचे, तसेच सिव्हिल सर्जन यांचे प्रतिनिधी, तसेच इथल्या MS, नंतर इथले RMO सर डॉक्टर सोनी, आम्ही सर्वांनी आज पूर्णपणे चौकशी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य असं दिसलं आहे। परंतु ही त्रिसदस्यीय समितीचा अहवाल आल्यावर मात्र त्याला आम्ही पूर्णपणे ग्राह्य धरू। तूर्त सदर सूरज पाटील हे ऑर्थोपेडिशियन आहेत, निष्णात सर्जन आहेत, परंतु काही त्यांच्या निष्काळजीपणामुळे, मला असं वाटतंय निष्काळजीपणामुळे त्यांनी ऑपरेशन थोडंसं टाळलेलं आहे। तर त्या दृष्टीने आमदार साहेबांच्याही निदर्शनास आलेलं होतं आणि त्यांनी आम्हाला आदेश दिले होते। कॅबिनेटपर्यंत हा प्रश्न गेल्या कारणाने आज त्यांना कार्यमुक्त करत आहेत आणि त्रिसदस्यीय कमिटी त्याच्यावर सखोल अभ्यास करेल आणि त्यांना पूर्ववत कामावर घेऊ जर ते निर्दोष ठरले तर। थँक्यू।